चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जी काही कृष्णा आहे ती दुष्यंतवर खूप चिडते, कारण दुष्यंत ह्या कृष्णाला खूप बोलत असतो। आता ही कृष्णा दुष्यंतला बोलते आणि गाडी चालू करून तेथून निघून जाते। त्यावेळेस इकडे दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की इतकी एडियट मुलगी कुठे बघितलीच नाही मी, असं पण हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो। आणि कृष्णा आता तिथून गाडी चालू करून केव्हाच निघून गेलेली असते। त्यानंतर दुष्यंत आता आपल्या गाडीमध्ये बसतो आणि इकडे घरी निघालेला असतो। इकडे मैनावती काकी आणि आढळराव समोर असतात, तर ही बायजाबाई सुद्धा तिथेच असते। तेवढ्यामध्ये दलपत काका तिथे येतात आणि बायजाबाईंना बोलतात की उद्याच प्रचाराचं नारळ फोडूयात। तर बायजाबाई बोलते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। देवी आईच्या मंदिरापासून प्रचार जो आहे तो सुरू करूयात आणि मग गावात जाऊयात, असं काका हे बायजाबाईंना सांगत असतात। तेवढ्यामध्ये इकडे हा आपला दुष्यंत तिथे येतो। आईला बोलतो की आई, मला ह्या इलेक्शनमध्ये इंटरेस्ट नाही अजिबात, असं पण जेव्हा दुष्यंत आपल्या आईला बोलतो तेव्हा काका ह्या बायजाबाईंकडे आणि दुष्यंतकडे बघतात। आई, ह्या इलेक्शनमध्ये तू जिंकणार आहे हे मला माहीत आहे, परंतु ह्या गोष्टीमध्ये तुला खूप त्रास होणार आहे आणि हा मला सहन नाही होणार आई, असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो। तेव्हा बायजाबाई बोलतात की दुष्यंत, अरे मला कसला होणार त्रास, तू नको एवढं टेन्शन घेऊ। त्यावेळेस इकडे दुष्यंत लगेच बोलतो की मला तुझी खूप काळजी वाटते, तू माझ्याबरोबर शहरात चल, आपण शहरात राहण्यासाठी जाऊयात। मी पार्टनरशिपमध्ये जॉब करणार आहे, तुला आयुष्यभर काहीच करायची गरज नाही आहे, तुला कशाचीच मी कमी पडून देणार नाही आई, तू फक्त माझ्याबरोबर चल, असं हा दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो। तेव्हा ही काकी तर खूप खुश होते। त्यानंतर बायजाबाई लगेच या दुष्यंतकडे बघतात, आढळराव सुद्धा जवळ ऐकत असतात। आता बायजाबाई बोलते की अरे, इथल्या लोकांना माझी खूप गरज आहे, मी हे गाव सोडून येणार नाही, मी जर हे गाव सोडून आले तर गावात खूप नाचक्की होईल आणि माझ्यावर जे काही वाईटावर टपून आहे त्यांना तर खूप आनंद होईल, असं बायजाबाई ही आढळरावांकडे बघत दुष्यंतला बोलत असते। तर दुष्यंत बोलतो की आई, मला कुणाचंच काही घेणं देणं नाही, मी फक्त तुझा विचार करतो। त्यावर आता बायजाबाई बोलते की हे बघ दुष्यंत, हे माझ्या तत्वात बसत नाही, जे माझ्या तत्वात बसत नाही त्याला मी कधीच मान्य करत नाही, हे आहे माझा असा स्वभाव। दुष्यंत, मला तुला अजून एक सांगायचं, तुझी जी आईबद्दलची काळजी आहे ना तुझ्या मनात, ती मला समजते, परंतु तुझी काळजी आणि गावची सेवा ह्या दोघांपैकी मला जर तू एक जर निवडायचं सांगितलं तर मी गावची सेवा हा प्रश्न निवडेल, असं बायजाबाई दुष्यंतला बोलतात। त्यानंतर बायजाबाई बोलते की मला फक्त हे इलेक्शन जिंकायचं आहे आणि माझ्यावर जे काही डाग लागलेला आहे तो पुसायचा आहे, असं बायजाबाई जेव्हा दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत बोलतो की जाऊ दे आई, तू जर माझं ऐकायला तयार नाही ना, मग मी पण आता गावी येणार नाही पुन्हा आणि शहरामध्ये जाणार। फक्त अजून एक इम्पॉर्टंट सांगायचं म्हणजे आई, त्या कृष्णापासून थोडंसं सावध राहा बरं का, असं पण इकडे दुष्यंत जेव्हा आपल्या ह्या बायजाबाईंना बोलतो तेव्हा बायजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो, कारण आता बायजाबाईने कृष्णाला कामाला ठेवून घेतलेलं असतं। दुसरीकडे सावित्री ही घरात खूप चिडचिड करत असते, भक्ती तिथे असते। सावित्री ही या भक्तीला बोलते की तिला घरी येऊ दे फक्त, नाही तिला मी रात्रभर जागं ठेवलं तर नावाची सावित्री नाही। ती लगेच बोलते की अगं, तू थोडी सुद्धा का आपल्या ह्या कृष्णाचा विचार करत नाही आई। तेवढ्यात आपली कृष्णा घरी येते आणि कृष्णा लगेच सावित्रीला बोलते की अगं आई, तुला माहीत आहे का मला बायजाबाईंकडे नोकरी मिळालेली आहे, आता आपल्या पगारामधून कर्जाचा हप्ता सुद्धा त्या भरणार आहे। आता तर भक्ती खूप खुश होते आणि इकडे सावित्री सुद्धा होते। त्यानंतर भक्ती बोलते की काय, कृष्णा तुला कामावर ठेवून घेतलं का? तेव्हा इकडे कृष्णा बोलते की हो अगं, बायजाबाई खूप मोठ्या मनाच्या आहेत। आता सावित्री दोघींकडे बघत राहते। सावित्री ही आपल्या मनाशी बोलते की बायजाबाईने हिला नोकरी दिली, हे तर काहीतरी नवीनच म्हणायचं, असं पण इकडे ही सावित्री आपल्या मनाशी बोलत असते। त्यानंतर कृष्णा ही आता इकडे आपल्या भैरू बाबांच्या फोटोसमोर येते आणि हात जोडते, बोलते की बाबा, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, तुमचं फक्त माझ्यावर लक्ष असू द्या, एवढंच करा बाबा, असं पण आपली ही कृष्णा जी आहे ती बाबांच्या फोटोसमोर बोलत असते। तेवढ्यामध्ये इकडे भक्ती ही आपल्या कृष्णाला डब्बा देण्यासाठी येते आणि बोलते की कामावर चालली ना तर मग हा डब्बा घे। त्यावेळेस इकडे आता ही कृष्णा बोलते की हो ठीक आहे, मी जाते डब्बा घेऊन। तेवढ्यामध्ये इकडे आता ही भक्ती बोलते की अगं, खरोखर तू किती करते आमच्यासाठी। आता इकडे कृष्णा लगेच बोलते की माय काय नाही बोलली ना डब्बा दिला तर। तेव्हा आता भक्ती बोलते की अगं, शांत बसलेली गांधीन कशाला उठवते तू, तुला डब्बा दिला ना, तू जा मग, असं पण इकडे ही आपली भक्ती कृष्णाला बोलत असते। दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुष्यंत हा इकडे शहरामध्ये निघालेला असतो। तेव्हा इकडे ही बायजाबाई आपल्या ह्या दुष्यंतला बोलते की बाळा, तू माझ्यापासून खूप खूप लांब राहतो, मला तुझी खूप भीती वाटते रे, खूप काळजी वाटते।
तेव्हा दुष्यंत बोलतो की आई तू माझी काळजी करू नको, तू चल ना माझ्यासोबत शहरामध्ये. तेव्हा इकडे बायजाबाई बोलते की अरे तू मला घेऊन जायला तयार आहे, परंतु माझ्यासाठी इथं राहायला का तयार नाहीस मग, असं पण इकडे बायजाबाई ही आपल्या मुलाला बोलत असते. तेव्हा काकी लगेच बोलतात की एक दिवस येतो दुष्यंत बाळा आणि लगेच जातो, तू एकदा इथे 7-8 दिवस राहून बघ, तुला सुद्धा गावाची ओढ लागेल, असं काकी या बायजाबाईंसमोर दुष्यंतला बोलतात. तेव्हा बायजाबाई लगेच चिडतात. आता इकडे काकी लगेच बोलतात की मी थोडी चुकीचं काहीच बोलले नाही, जे खरं आहे तेच बोलले. तेवढ्यामध्ये काका आता ह्या मैनावतीला किचनमध्ये जाण्यासाठी सांगतात. दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो आपल्या आईंचे पायांचे आशीर्वाद घेतो आणि बोलतो की आई येतो मी आता. बायजाबाई इकडे आपल्या दुष्यंतच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात, तर दुष्यंतला सुद्धा आईच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसत असतं. तो सुद्धा आईकडे बघत राहतो. आता दुष्यंत हा गाडीजवळ येतो आणि गाडीमध्ये बसतो. त्यानंतर आता तो गाडीमध्ये बसल्यानंतर त्याला सर्व कृष्णाच्या आठवणी आठवू लागतात. कारण आपण आत्तापर्यंत ह्या कृष्णाला जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा आपल्यावर काय संकट आलं हे सर्व या दुष्यंतला आठवू लागतं आणि दुष्यंत त्याच गोष्टीचा विचार करत असतो. इकडे दुष्यंत हा आपल्या मनाशी बोलतो की येताने मजा वाटते परंतु जाताने त्रास होतो, असं दुष्यंत गाडीमध्ये बसून बोलत असतो. आता दुष्यंतची गाडी तिथून जाते आणि कृष्णा बिचारी आपली गाडीवरती बसून आता इकडे बायजाबाईंच्या तिथे कामाला आलेली असते. तिने डब्बा पण आणलेला असतो आणि डोक्यातलं हेल्मेट जे आहे ती आता इकडे तिच्या गाडीवरती काढून ठेवते आणि हातात ती डब्याची पिशवी घेऊन इकडे बायजाबाईंच्या घरामध्ये येऊ लागते. तर आता इकडे ही कृष्णा आपल्या मनाशी बोलते की बायजाबाई. दुसरीकडे इकडे आता सर्व प्रचाराची जी काही मोहीम असते ती सुरू होणार असते, कारण आता इलेक्शन जवळ आलेलं असतं, तोंडावर आलेलं असतं. गावकरी सर्व ह्या बायजाबाईंसमोर आलेले असतात, कारण आता प्रचाराचा नारळ जो आहे तो फोडायचा असतो. गावकरी सर्व ह्या बायजाबाईंना बोलतात की हे गाव जे आहे ते सर्व तुमच्या बाजूने उभं आहे. तेव्हा इकडे काका लगेच बोलतात की अहो बायजाबाईंनी जर एवढ्यांना पाठिंबा दिला तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहणार. तेवढ्यामध्ये कृष्णा आता बायजाबाईंना आलेली दिसते. आता ही बायजाबाई कृष्णाला सर्वांसमोर बोलून घेते. आता बायजाबाई लगेच बोलतात की आपण आता कृष्णाच्या शेतात जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढायचं आहे. बिचारीची जर यामध्ये काही चूक नाहीच आहे तर तिला दोष कशासाठी, ज्याने गुन्हा केलाय तर तो जेलमध्येच गेलाय, असं पण इकडे काकांसमोर बायजाबाई बोलत असतात. तर बायजाबाई बोलतात की इथून पुढे कृष्णा ही आपल्यासोबत असणार आहे, आपल्यासोबत ती काम करणार आहे, असं जेव्हा बायजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असतात तेव्हा इकडे बायजाबाई पुन्हा बोलतात की जयकांतने जरी कृष्णाचं हे शेताचं नुकसान केलेलं असलं तरी मी सर्व भरपाई देणार आहे, पुन्हा पुनर्वसन सर्व नव्याने उभं करून देणार आहे, असं पण बायजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असतात. तेवढ्यामध्ये इकडे गावकरी बोलतात की अहो ही तर तुमच्या विरोधात वागली ना. तेव्हा काका बोलतात की नाही अहो, कडवटपणा हातात घेऊन सुद्धा चांगुलपणा वर ठेवून समोरच्याची नीटच वागायचं हा बायजाबाईंचा स्वभाव आहे, असं काका हे सर्व गावकऱ्यांना सांगतात. आता बायजाबाई खूप खुश होऊन बघत असते. त्यानंतर काका बोलतात की खरोखर बायजाबाईंचा शब्द म्हणजे शब्द. आता पुन्हा सर्व गावकरी बायजाबाईंचा विजय असो असं मोठमोठ्याने म्हणत असतात. गावातील बायका ज्या आहे सर्व बायजाबाईंच्या गळ्यात फुलांचे हार घालत असतात. जे आहे ती आता ह्या बायजाबाईंना बोलते की अहो काय काम आहे ते नाही सांगितलं तुम्ही. तेव्हा बायजाबाई बोलते की फक्त तू आमच्याबरोबर इलेक्शनला फिरायचं, बाकी काही नाही. त्यावेळेस आता इकडे बायजाबाई आपल्या गळ्यातील हार जे आहे ते कृष्णाच्या हातात देते आणि आता प्रचारासाठी पुढे निघालेली असते आणि बायजाबाईच्या पाठीमागे सर्व गावकरी असतात आणि आता ही कृष्णासुद्धा असते. त्यानंतर इकडे दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसून चाललेला असतो. लॅपटॉपची बॅग जी आहे ती दुष्यंतची घरी विसरलेली असते आणि ती आता या दुष्यंतच्या लक्षात येतं. आता दुष्यंत लगेच पुन्हा गाडी रिटर्न काढतो आणि इकडे घराकडे पुन्हा निघतो. तेव्हा सर्व गावकऱ्यांमध्ये आपली ही आई प्रचारासाठी चाललेली असते आणि आपली कृष्णासुद्धा आईच्याच बरोबर असते. हे सर्व आता दुष्यंतला दिसणार असतं. सर्व छान प्रकारे प्रचार चाललेला असतो आणि दुष्यंत आता पुन्हा रिटर्न आलेला असतो. तेवढ्यामध्ये इकडे आता बायजाबाई ही प्रचारामध्ये चाललेली असताना आपल्या ह्या दुष्यंतला दिसते, कारण दुष्यंत हा इकडे गाडीच्या खाली उतरलेला असतो आणि समोर बघतो तर कृष्णा ही बायजाबाईंच्या साईडला उभी असते. त्यावेळेस इकडे आता बायजाबाई तिथे प्रचार करत असताना आपलं चिन्ह काय आहे हे गावकऱ्यांना सांगत असते. तेवढ्यामध्ये आता दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो आणि तो ह्या बायजाबाईंकडे बघतो तर कृष्णा त्याला दिसते. त्याला खूप राग येतो.
कृष्णाला आपण काय बोललो होतो की माझ्या आईच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही आणि ही तर माझ्या आईसोबत ही इडियट मुलगी, असं दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो. तर दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो की आई पण कशावरही आणि कुणावरही विश्वास ठेवते, असं पण दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो. आणि तो गाडीच्या खाली उतरून आता इकडे आईकडे निघालेला असतो. त्यामध्ये इकडे दुष्यंत जो आहे तो आता कृष्णाचा हात पकडतो आणि तिला साईडला घेऊन येतो. तरीही कृष्णा बोलते की अहो बुंगाट पाहुणं, तुम्ही काय करता? तेव्हा दुष्यंत बोलतो की तू निघ आत्ताच्या आत्ता इथून. तुला मी काय वॉर्निंग दिली होती की माझ्या आईच्या जवळ अजिबात फिरकायचं पण नाही. तेव्हा कृष्णा बोलते की अहो तुमच्या आईनेच मला कामावर ठेवून घेतलं. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही आईला विचारा. तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे रेडी असतात, मला नाही चालणार ही उत्तरं, असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो. तेव्हा कृष्णा लगेच बोलते की अहो तुम्ही हे काय बोलता? अगं मी शहराकडे जायला निघालो होतो, परंतु नियतीने आज मला बघ पुन्हा मागं आणलं आणि तुझा हा खरा चेहरा जो आहे तो दाखवला. आता मी हे इलेक्शन संपेपर्यंत इथेच आहे. आता मी माझ्या आईला मदत करणार आणि तिला प्रचाराला मदत करणार. उद्यापासून तू अजिबात आईच्या जवळ फिरकायचं नाही, असं पण इकडे आता दुष्यंत या कृष्णाला बोलतो. मी माझ्या आईसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, असं दुष्यंत आपल्या ह्या कृष्णाला बोलत असतो. आता ही कृष्ण जे आहे ती दुष्यंतला बोलते की अहो तुमचा बुंगाट पाहुणं काहीतरी गैरसमज होतोय. दुष्यंत बोलतो की माझा काहीच गैरसमज होत नाहीये. तुला फक्त इलेक्शनला हरवायचंय माझ्या आईला, हे मला दिसतंय सर्व. त्यामुळे किती जरी तू फ्रॉडपणा केलास ना, तुझा फ्रॉडपणा हा माझ्यासमोर आलेला आहे. कुठल्या थराला जातेस ग तू, असं दुष्यंत या कृष्णाला जेव्हा बोलत असतो तर कृष्णा बोलते की तुमच्या खोट्या आरोपाची तुतारी वाजवण्याची बंद करा. अहो तुम्ही जरी ऑफिसर बनलेले असले तरी माणसांना वाचायला कुणी शिकवलेलं नाही आहे, असं कृष्णाही या दुष्यंतला बोलते. दुष्यंत बोलतो की मागच्या वेळेससुद्धा डेअरीच्या प्रकरणाच्या वेळेस त्या देशमाने बाईची हात मिळवणी केली आणि आतासुद्धा सर्व काही हात मिळवणी सुरू आहे. आईसुद्धा तुमच्यासारख्या गावंढळ लोकांवर विश्वास ठेवते आणि तुझ्यामुळे डील कॅन्सल केली आम्ही डेअरीची, माहीत आहे का? याचं भान आहे का तुला? असं पण दुष्यंत आता ह्या कृष्णाला खूप बोलत असतो आणि खूप चिडलेला असतो. तेव्हा आता ही कृष्ण त्याच्याकडेच बघत राहते. म्हणून नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.